शिक्षकांना अपमान केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, संबंधितांनी फोडले शिक्षकाचं घर। 11वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आज राहत्या घरी छताच्या लोखंडी हुकाला साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। सदरची घटना वाळवा येथे घडली आहे। सकाळी 11:30च्या सुमारास बडोदा बँकेच्या शेजारी ही घटना घडली। विराज शिवाजी डकरे, वय वर्ष 17 असं त्याचं नाव आहे। याबाबत आष्टा पोलिसात डॉक्टर प्रवीण धेंडे यांनी वर्दी दिली। दरम्यान मुलाच्या आत्महत्येला जबाबदार असल्याच्या संशयावरून मुलाच्या नातेवाईकांनी वाळवा इस्लामपूर रस्त्यालगत असलेल्या एका शिक्षकाच्या घरावर हल्ला केला। त्यात घराच्या खिडक्या फुटल्यात, रांगणात उभी असलेली शिक्षकाची दुचाकी संतप्त जमावाने फोडली। त्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून आष्टा पोलिसांनी या शिक्षकाच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। मात्र शिक्षकांच्या घराच्या तोडफोडीबाबत पोलिसात उशिरापर्यंत नोंद नव्हती। घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विराज शिवाजी डकरे हा 11वीच्या वर्गात शिकत होता। शाळेत अतिशय हुशार असणाऱ्या विराजनं 10वीत 89% गुण मिळवले होते। 11वीच्या वर्गात तो तांत्रिक विभागाचा विद्यार्थी होता। आज सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता। सकाळच्या सत्रात शाळा असल्यानं 11 वाजता घरी आला। घरी येताच त्यानं दुसऱ्या मजल्यावरील खोलीत छताच्या लोखंडी हुकाला साडीनं गळफास घेतला। ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी आरडाओरडा केला। अत्यवस्थ अवस्थेत त्याला इस्लामपूर येथे उपचारासाठी नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। विराज यानं आत्महत्या केल्याचं समजता शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना धक्का बसला। एका शिक्षकानं विराजचा वर्गात अपमान केल्याची चर्चा गावभर पसरली। त्यानंतर संतप्त झालेल्या विराजच्या नातेवाईकांनी त्या शिक्षकाच्या घरावर हल्ला करत घरासमोर लावलेली मोटारसायकल त्याचबरोबर खिडक्यांवर दगडफेक केली। सायंकाळी त्याचा मृतदेह घरी आणण्यात आला। यावेळी शेकडो लोकांनी गर्दी केली होती। विराजच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।